नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये मंगळागौर व्रत कसे केले जाते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आणि ऐकायला विसरू नका. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव किंवा व्रत संपन्न करतात. मंगळागौर ही सौभाग्यदात्री देवता आहे. मुलीचे लग्न झाल्यावरती 1 ते 5 वर्षापर्यंत हे व्रत घराघरात संपन्न केले जाते. पहिल्या वर्षी माहेरी व पुढील 4 वर्ष सासरी हे व्रत करण्याची पद्धत आहे. चौरंगाला केळीचे खुंट बांधून शंकर, पार्वती, गणपती व मंगळागौरीची प्रतिमा त्यात ठेवतात आणि मंगळागौरीची षोडोपचारी दुर्वा, आघाड्याची पाने, तांदूळ, चण्याची डाळ, 16 प्रकारच्या पत्री म्हणजे पाने, पाठा पुठा म्हणजे पाटा वरवंटा व 16 दिवे घेऊन पूजा करतात. सजवलेल्या चौरंगाजवळ पाटापुटा ठेवतात. ज्या व्यक्तीला पूजा करायची असते त्या व्यक्तीने सोवळे नेसल्यानंतर प्रथम दिवा लावावा व नंतर पुढील संकल्प सोडावा. मम पुत्र पौत्रादी वृद्धेय अवैधव्य भर्तुर आरोग्यादी सकल कामना सिद्धीद्वारा श्री शिवमंगला गौरी प्रीत्यर्थ पंचवर्षात्मक मंगलागौरी व्रत करिष्ये. मंगळागौरीची पूजा झाल्यावर पुढील प्रार्थना करावी. पुत्रान देहि, धन देहि, सौभाग्यम देहि, मंगले, अन्याश्व सर्वकामाश्व देहि देवी नमस्तुते. पूजा प्रार्थना झाल्यावर कहाणी वाचावी व हातात तांदूळ घेऊन मंगळागौरीला वाहाव्यात. या दिवशी एका ताटात हळदी कुंकू, गळसरी, सुवर्णाचे 2 मणी, जोडवे, साडी चोळी, काजळ, करंडा, फणी, चांदीचा नाग, कलश, लाडवाने भरलेले ताट, तांदूळ, खण, नारळ, सुपारी, विडा व दक्षिणा इत्यादी पदार्थ देवीला अर्पण करावे. मंगळागौरीची पूजा मौन पाळून करतात. दुपारी आमंत्रित केलेल्या सुवासिनीसह न बोलता मिष्टान्न भोजन करतात. रात्री हविष्यान्न म्हणजे सात्विक अन्न खातात. मंगळागौरीला 16 वातींची आरती ओवाळतात. सुवासिनींच्या ओट्या भरून गौरीची गाणी म्हणून कहाणी वाचतात. रात्री खेळ, नृत्य, फुगड्या, झिम्मा इत्यादी प्रकारांनी गौरीची आळवणी करून अखंड सौभाग्याचे वरदान मागतात. मंगळागौरीची पूजा लग्न झालेल्या मुली एकत्र येऊन करतात. 5 वर्ष व्रत केल्यावर या व्रताचे उद्यापन करतात. तेव्हा मंगळागौरीची पूजा करून व्रत सांगता होईपर्यंत कणकीच्या दिव्यात तूप वात घालून तो तेवत ठेवतात. 16 प्रकारची फुले, तांदूळ, धने, चण्याची डाळ, जिरे यांचे 16 दाणे, 16 प्रकारच्या पत्र्या म्हणजे पाने, 5 बिल्वदलासह देवीला वाहतात. 16 दिव्यांनी ओवाळून रात्री जागर करून दुसऱ्या दिवशी अग्नी स्थापन करून तिला धृत व पायस यांचा होम करतात. तर धृत म्हणजे तूप. तसेच सुपात खण, लुगडे, पक्वान्ने व फळे घालून आईला किंवा माहेरच्या एका मोठ्या सुवासिनीला ते वायन देतात. 8 दंपतींना म्हणजे 8 जोडप्यांना भोजन घालून या व्रताची सांगता करतात. महाराष्ट्रातल्या दक्षिणी ब्राह्मणात या व्रताचा जास्त प्रभाव आहे. या पूजेसाठी ज्या नववधूंना आमंत्रण दिले जाते, गाणी म्हणताना एखादी जर मुलगी झोपली तर तपेलीच्या गळ्याला दोरीचा फास लावून तिचे डोकं त्या मुलीच्या पदराला बांधतात व तपेलीची लांब दोरी, तपेली सांभाळ पोरी असे म्हणून तिला जागवतात. पूजेचे विसर्जन दुसऱ्या दिवशी अक्षदा टाकून पुनरागमनाय च असं म्हणून करतात व निर्माल्य नदी वा विहिरीत सोडून सर्व मुली आपल्या घरी जातात. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.